आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. भातोडी जलजीवन पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे, भातोडी जलजीवन पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे. वास्तविक पाहिलं तर हर घर जल योजना म्हणजे प्रत्येक घराला पाणी आणि मला असं वाटतं की माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी ही शासनाने जलजीवन योजना काढली. या जलजीवन योजनेसाठी फक्त नगर जिल्ह्यासाठी 5,000 कोटी रुपये एवढा निधी आहे. त्याच अंतर्गत हे भातोडी गाव आहे. या गावाला जलजीवन योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. परंतु सातत्याने मागचे 3 वर्ष झाले हे काम सुरू आहे. काम अद्याप पूर्ण नाही आणि आता हा उन्हाळा आलाय, 10 ते 20% काम राहिलंय. सगळे ग्रामस्थ आणि सरपंच ज्यावेळेस वेळोवेळी चक्रा मारतोय, ही योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना अंतर्गत येते कारण की ती 2 कोटीच्या आतली आहे. ज्या ज्यावेळी हे चक्रा मारते त्यांना एकच उत्तर मिळतंय की आमच्याकडे निधी नाही, आमच्याकडे निधी नाही. ह्या किंवा सर्व जलजीवन योजनेचं एकच याच्यात वास्तव जर सांगायचं म्हणलं तर नळ कोरडे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आणि जनता त्रस्त. आज आम्ही शोले स्टाईलने भातोडी गावात आंदोलन केलंय. उद्या रस्त्यावर उतरू आणि जर वेळ पडली तर जलजीवन जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या दालनाला टाळ ठोकू, पण या भातोडी जलजीवन योजनेचं पाणीच बाहेर काढू. भारत माता की या गावामध्ये आज मोठ्या यातना आम्हाला सहन कराव्या लागतात. पाण्याचा एवढा प्रचंड प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आज आमच्या गावामध्ये 8 ते 10 दिवस झाले पाणी नाही, एवढी मोठी टंचाई आहे. याला सर्वस्व जबाबदार ही जल योजना, पाणी जल योजना आहे. त्याला कारण असं आहे की या योजनेचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं सांगितलं होतं आम्हाला की ही योजना पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येक ग्रामीण भागातील जे घर आहे त्या घरापर्यंत ही योजना जात असते, परंतु ही योजना शेवटच्या घरापर्यंत पोहोचलेली नाही. ठेकेदार उडवाउडवीचे उत्तर देतात. आमच्या गावचे सरपंच या ठिकाणी विक्रमजी गायकवाड आहेत, उपसरपंच राजू पटेल आहेत. हे वारंवार पाणी पुरवठा विभागाकडे फॉलोअप घेतात. आम्ही खासदार साहेबांकडेही एकदा गेलो होतो, त्यांनी सुद्धा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना फोन केला. आम्ही BDOकडे गेलो, आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वारंवार गेलो, पण याची कोणीच दखल घेतली नाही. भातोडी सरपंच मी गेली 2 वर्षापासून प्रशासनाकडे जलजीवन कामाबद्दल पाठपुरावा करते. माझ्याकडे 2 वर्षापासून पत्राचा पाठपुरावा करतो. ते पत्र आहेत माझ्याजवळ. जवळजवळ BDO CO सर्वांना पाठपुरावा केला तरी सुद्धा कोणी दखल घेत नव्हतं. तरी आम्हाला पर्यायाने ह्या आंदोलनाला सामोरं करावं लागलं आंदोलन आहे. आणि आता हर घर जल या योजनेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत भातोडी या गावासाठी 2 कोटीचा निधी शासनानं या ठिकाणी जलजीवन मिशनसाठी उपलब्ध करून दिला आहे. आणि शासनाचं म्हणणं आहे आम्ही प्रत्येक घराला शेवटच्या कुटुंबापर्यंत पाणी पुरवठा करू. पण आता जर ह्या टाकीची आणि नगर तालुक्यातील जलजीवन मिशनची जर परिस्थिती बघितली तर एकाही गावामध्ये एकाही घरात पाणी प्यायला मिळाना. आज या भातोडी गावामध्ये परिस्थिती अशी झाली, पाणी विहिरीमध्ये असून सुद्धा लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. आणि